M.A. रंगूनवाला कॉलेज ऑफ डेंटल सायन्सेस अँड रिसर्च सेंटरमध्ये नव्याने सुरू झालेल्या अबेदा इनामदार सेंटर ऑफ इम्प्लांटॉलॉजी अँड डिजिटल डेंटिस्ट्रीमुळे रुग्णांना उपचार सुरू होण्यापूर्वीच आपल्या चेहऱ्याचा, दातांचा, जबड्याचा आणि स्मितहास्याचा डिजिटल आराखडा पाहता येणार आहे. या अत्याधुनिक केंद्रात व्हर्च्युअल पेशंट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानामध्ये 3D फेस स्कॅनिंग, डिजिटल इम्प्रेशन, CBCT इमेजिंग आणि बाईट ॲनालिसिस यांचा एकत्रित वापर करून रुग्णाची संपूर्ण डिजिटल प्रतिकृती तयार केली जाते. यामुळे दंतवैद्यांना गुंतागुंतीच्या उपचारांचे अचूक नियोजन करता येते. उपचाराचा संभाव्य परिणाम आधीच संगणकावर पाहता येत असल्याने उपचार अधिक सुरक्षित, अचूक आणि परिणामकारक होतात. तसेच विद्यार्थ्यांनाही आधुनिक दंतचिकित्सेमध्ये वापरल्या जाणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. हे केंद्र महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी MCES च्या अध्यक्षा आणि डॉक्टर P.A. इनामदार विद्यापीठाच्या नवनियुक्त कुलगुरू श्रीमती अबेदा इनामदार यांच्या दूरदृष्टीतून साकार झाले आहे. शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्यांनी अनेक दशकांपासून पुण्यातील आझम कॅम्पसमधील विविध शैक्षणिक संस्थांद्वारे दर्जेदार शिक्षण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले आहे. आज या संस्थांमध्ये विविध शाखांतील 30,000हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षण क्षेत्रात कार्य करण्यापूर्वी त्यांनी भारतातील पहिल्या महिला सीमाशुल्क कस्टम्स अधिकाऱ्यांपैकी एक म्हणूनही उल्लेखनीय कामगिरी केली होती. अबेदा इनामदार सेंटर ऑफ इम्प्लांटॉलॉजी हे त्यांच्या आधुनिक आणि जागतिक दर्जाच्या आरोग्य शिक्षणाच्या संकल्पनेतील आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे. या केंद्रामुळे विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण मिळणार असून भविष्यातील दंतवैद्य जागतिक दर्जाचे कौशल्य आत्मसात करतील. त्याचबरोबर रुग्णांनाही अधिक दर्जेदार, सुरक्षित आणि अचूक उपचारांचा लाभ मिळणार आहे. जो इम्प्लांटोलॉजी एंड डिजिटल डेंटिस्ट्री का जो डिपार्टमेंट का इनॉग्रेट किया है, उसका हमने उद्घाटन किया हुआ है. मैं सबसे पहले तो इनकी जो टीम है, डॉक्टर डुगल है, डॉक्टर हेगड़े है, डॉक्टर मोहित, इनके ये सब पूरी टीम को मैं उनको कॉन्ग्रेचुलेट करती हूँ, उनको मैं मुबारकबाद देती हूँ, क्योंकि बहुत अच्छा उन्होंने काम किया है. ये जो काम हुआ है या ये जो लैब बनी हुई है, इसके पीछे जिसने काम किया है, मैं डॉक्टर परवेज और इफ्तिखार इनामदार हॉस्पिटल की भी पूरी टीम, उनको भी मैं मुबारकबाद देती हूँ. और क्योंकि मैं दोनों तरफ हूँ, यहाँ भी मैं प्रेसिडेंट हूँ और वहाँ भी प्रेसिडेंट हूँ, तो मुझे आज बहुत खुशी है. और मैं ईश्वर के सामने उनकी बहुत यानी मुझ पर लगता है कि हम पर बहुत उसका करम है कि हमने एक बहुत अच्छा काम किया हुआ है. ये इतनी अच्छी सर्विसेज है जो पेशेंट को भी बहुत अच्छी सर्विसेज मिलेंगी, टीचर्स को मिलेंगी, और यहाँ के जो बच्चे पढ़ के निकलेंगे पूरी दुनिया में जहाँ जहाँ जाएंगे, वो कोई भी टेक्नोलॉजी उनके सामने आएगी तो उनको ऐसा नहीं लगेगा कि ये नहीं है. यहाँ से वो सब चीज़ सीख के जाएंगे. और पेशेंट के लिए कम से कम वक्त में ज़्यादा से ज़्यादा फैसिलिटीज़ और बहुत ही कम तकलीफ के साथ, दर्द के साथ वो हंसते हुए मुस्कुराते हुए आएंगे और दर्द ख़त्म होने के बाद मुस्कुराते हुए जाएंगे. तो मैं फिर एक मर्तबा उनको मुबारकबाद देती हूँ. और ऐसे ही हमसे काम करें. आज़म कैंपस हमेशा ये काम करता रहा है. डॉक्टर P.A. इनामदार, उन्होंने 25 साल पहले ये जब कॉलेज एस्टेब्लिश किया था तो तब उन्होंने ख्वाब देखा था कुछ. वो ख्वाब जो है उसमें से हम कुछ चीज़ें अब कर पा रहे हैं और इसके आगे भी हम ये ऐसे अच्छे. पर रंगूनवाला डेंटल कॉलेज या वर्षी आता 25 वर्ष पूर्ण होण्याचे साजरं करत आहे. आता या गेल्या 25 वर्षात आमचं कॉलेज 3 गोष्टींमध्ये तर खूपच पुढे आहे. एक तर म्हणजे पेशंट ट्रीटमेंट, दुसरं म्हणजे एज्युकेशन. आमच्या स्टुडंट्स, अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, बाहेरचे डेंटिस्ट पण खूप येतात इथे शिकायला. तर पेशंट ट्रीटमेंट, एज्युकेशन आणि रिसर्च या बाबतीत आमचं कॉलेजचं तर खूपच मोठं नाव आहे. आता आजच्या प्रेझेंट टेक्नॉलॉजीज आणि इनोव्हेशन्स हे सगळं पेशंट्सना, स्टुडंट्सना उपलब्ध करण्यासाठी आज एक फार हाय लेवलची लॅब आपण ओपन केलेली आहे. याच्यात जी पेशंट्सना ट्रीटमेंट होईल ती अगदी अत्याधुनिक साधनांनी देण्यात येईल. भले पेशंटचं डायग्नोसिस करणं, पेशंट्सचं ऑपरेशन्स करणं, पेशंट्सची मापं घेणं, पेशंट्सना ट्रीटमेंट फायनली कशी होणार आहे ही ट्रीटमेंट सुरू करण्याच्या आधीच दाखवणं, फेस स्कॅनिंग, इंट्राओरल स्कॅनिंग, डिजिटल टेक्नॉलॉजीज हे सगळ्यांचा इथे सदर वापर होणार आहे. बरं, पेशंटचं काम झाल्यानंतर त्यांच्यासाठी जे कॅप्स किंवा ब्रिजेस किंवा इम्प्लांटचे दात बनतील
ते आधी ज्या टेक्नॉलॉजीने बनत होते त्याच्याऐवजी फार आधुनिक टेक्नॉलॉजीने, डिजिटल टेक्नॉलॉजीने, ऑटोमेशनने, पूर्ण कॅड टेक्नॉलॉजीने, नवीन टेक्नॉलॉजीज 3D प्रिंटिंग सारखे हे असे टेक्नॉलॉजीज वापरून त्यांचे दात बनवून त्यांना ट्रीटमेंट एकदम हाय क्वालिटीची आणि एकदम कमी वेळेत देण्यात येणार आहे. तर हे सगळं जे जगातभरात टेक्नॉलॉजी पुढे चालू आहे त्याचं सगळं उपलब्धीकरण आपल्या विभागात हे ऑलरेडी सुरू झालेलं आहे. विभाग हे सगळं आता पेशंट स्टुडंटसाठी आता उपलब्ध करणार आहे आणि पुढची पण जी टेक्नॉलॉजी येणार आहे त्याच्यासाठी सुद्धा आत्ताच सोय केलेली आहे. तर ही गेली 25 वर्षाचं आणि पुढच्या 25 वर्षाचं हे फार अत्याधुनिक मार्गदर्शन करेल लोकांचं असं